साहेब उतरले, साहेब उतरले. नमस्कार मित्रांनो. तर आज मी आलेलो आहे रेमंड 100 ऑटो फिस्टमध्ये आणि हे ऑर्गनाइज बाय सुपर कार क्लब गॅरेज. इकडे तुम्हाला सुपर कार्स, विंटेज कार, क्लासिक कार्स आणि सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर कमीत कमी 700 गाड्या आलेल्या आहेत इकडे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत जे मी तुम्हाला दाखवतो आणि हे पूर्ण फ्री आहे, पूर्ण फ्री. इकडे काहीच चार्जेस नाही आहे तुम्हाला. खाण्यापिण्याच्या गोष्टी आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत जे एक्झिबिशनला लावलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो मी एंट्री केल्यानंतर कसं आहे. आणि कारचा, बाईकचा तुम्ही कोणताही प्रिंट सिलेक्ट करून जागेवर तुम्ही आपल्या टी शर्टवर प्रिंट करू शकता. हुडीज आहेत, टी शर्ट्स आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. लाईव्ह प्रिंट करतात ते. खूप मस्त ऑप्शन्स आहेत इकडे आणि हे उद्याचा एक दिवस लास्ट आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की आज लवकरात लवकर सगळ्यांनी आज आणि उद्या म्हणजे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हे चालू असतं. तर तुम्ही सर्वांनी इकडे यावे. खूप मस्त आहे. इकडे विंटेज वॉचेस असतील किंवा ओल्ड कलेक्शन्स असेल तर हे इकडे जुने घड्याळ पण घेतात. तर आता आतमध्ये त्यांनी सगळे जे 700 कार्स जे आहेत, विंटेज कार्स आहेत, न्यू सुपर कार्स आहेत, स्पोर्ट्स कार्स आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मला इकडे बॅटमॅनची कार बघायची आहे. बघू शकता ह्या बाईकला 3 टायर आहेत. हे स्पीकर्स आहेत. हे पुढे पण स्पीकर्स आहेत. एसीचा पण ऑप्शन असतो या गाडीत. व्हेंटिलेटेड सीट असतात. आता ह्या बाईकला तुम्हाला पुढे 1 टायर दिसेल आणि मागे 2 टायर दिसतील. पण ह्या बाईकला पुढे 2 टायर आहेत आणि मागे 1 टायर आहे. ही आहे आर्मीची कार. म्हणजे त्यांची स्वतःच्या ह्या सगळ्या गाड्यांचं कलेक्शन त्यांचं स्वतःच आहे. पण ही आर्मीमध्ये यूज करण्यासारखी म्हणजे इंडियन हमर तुम्ही बोलू शकता. खूप स्पेशियस गाडी आहे आणि खूप मोठी आहे. म्हणजे मी माझ्यासारखी इकडे कमीत कमी 30-40 लोक आरामात बसतो. तर खूप कम्फर्टेबल आणि 4x4 गाडी आहे. खूप छान आहे. सुपर कार क्लब गॅरेज जे आहे त्यांचं हे स्वतःचं सुपर कार्सचं गॅरेज आहे. त्यांनी स्वतःहून बघा, तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या सुपर कार्स आहेत ज्या बनवायसाठी आले आहेत. काही काम असेल त्याचा, ज्या काही गोष्टी असतील, पण ह्या सगळ्या सुपर कार्स आहेत. त्यांचंच एक्झिबिशन गाडीचं काम चालू असतानाच. आता ही पण एक मस्टँगच आहे जिला कव्हरमध्ये ठेवलेली आहे. आणि बघू शकता ह्या अग्निशामक दलाच्या गाडीला म्हणजे खूप विंटेज अग्निशामक दलाची गाडी आहे. तुम्ही बघू शकता ह्याला पितळ आणि ब्रास या सगळ्या गोष्टींचे फिनिशिंग दिलेली आहे. खूप छान. म्हणजे फीचर्स जास्त नाही आहेत ड्रायव्हरकडे किंवा त्या ठिकाणी, पण तुम्ही मॅन्युअली खूप साऱ्या गोष्टी करू शकता. हे तुम्ही बघू शकता की हे मॅन्युअली स्टेअरिंग दिलेलं आहे. हे सुद्धा मॅन्युअली स्टेअरिंग आहे. हे स्टेअरिंग यूज होतं हे हायड्रोलिक्स वगैरे वर करायला. ते स्टेअरिंग बहुतेक पाईप वगैरे काढण्यासाठी असेल. तिकडे पण सगळ्या गोष्टी हे मॅन्युअली दिलेल्या आहेत. तर आधीच्या काळी हे बघू शकता बेल्स वगैरे दिलेले आहेत आणि यांचे मीटर्स वगैरे आहेत इन्क्लाइन करायला किंवा सरळ करण्यासाठी. आणि हे लाईडर्स वगैरे आहेत वर जाण्यासाठी. तर खूप मस्त असं एक्झिबिशन आहे. बेल वगैरे आहे
बघू शकता. जसं आता नॉर्मली पण जर तुम्ही अग्निशामक दलाची गाडी पाहिली असाल तर जेव्हा पण ती कुठे जात असेल, तुम्ही बघू शकता इकडे पाईप आहे, जेव्हा पण ती कोणत्याही मिशनवर जात असेल त्यावेळी तुम्हाला अग्निशामक दलाच्या गाडीबरोबर एक बेल दिसते आणि ही आधीच्या काळापासून मेंटेन केलेली आहे. तुम्ही बघू शकता एअरक्राफ्ट वगैरे आणले तिकडे. ओहो आणि असे 2 फायटर प्लेन लावले. तुम्ही लोकांची भीड बघू शकता. गर्दी आहे, गर्दी आहे. विंटेज ऑडी बोट सुद्धा ठेवले, स्पीड बोट. मर्सिडीजची ग्रॉसर म्हणजे आता जी मेबॅक आहे त्या मेबॅक सारखीच जुनी. तुम्ही बघू शकता याची लेंथ एवढी लांब आहे, एक लिमोजिन असल्यासारखी. खूप लांब आहे. लिमोजिन, विंटेज लिमोजिन. दोन लिमोजिन ठेवलेले आहेत. सिविकला बघू शकता, यांनी सिविकला मॉडिफाय केलंय हायड्रॉलिक सस्पेन्शनला. व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला इव्हेंट लक्षात येईल. भाई काय गाड्या आहेत भाई इकडे, एक नंबर. आणि खूप भारी अशा कलेक्शन हे लोकांनी ठेवलेलं आहे. बघून ना मनात एवढी, म्हणजे आधीपासून NFS गेम खेळत, GTA सगळ्या गोष्टीत म्हणजे आपल्याला ज्या ज्या कारच्या गेम्स आहेत सगळ्या आवडतात. आणि आपल्याला जेव्हा आपण अशा ठिकाणी येतो त्यावेळी खूप भारी वाटते. आपल्या इकडे असं एक्झिबिशन लागते आणि हे पण त्यांचं आहे, जे रेमंड आहे त्यांच्या स्वतःच्या सगळ्या गाड्या आहेत आणि त्यांनी इकडे एक्झिबिशन लावलेलं आहे. तर खूप भारी कलेक्शन आहे त्यांचं, खूप मस्त गाड्या आहेत. स्पोर्ट्स कार क्लब गॅरेज यांनी आयोजित केलेलं हे रेमंड 100 ऑटो फिस्ट आहे आणि या ठिकाणी खूप सारे त्यांचे कलेक्शन्स आहेत. जे गाड्या बनतायत सुद्धा त्या जागेवर उभे राहून, म्हणजे आतमध्ये जे गॅरेज आहेत तिकडे स्पोर्ट्स कार, जे विंटेज ओल्ड स्पोर्ट्स कार आहेत त्या गाड्या बनतात सुद्धा. आणि या ठिकाणी रेडी गाड्या सुद्धा आहेत, म्हणजे जे रेमंडचे जे ओनर आहेत त्यांच्या स्वतःच्या ज्या गाड्या आहेत, ज्या त्यांच्याकडे कलेक्शन्स आहेत त्या त्यांनी सगळ्या इकडे उभे केलेत. तर मी बाकी सगळ्या गाड्या एअरक्राफ्ट पण रिटायर झालेले एअरक्राफ्ट आहेत ते त्यांनी तिकडे लावलेले आहेत. ते पण त्यांनी बहुतेक कलेक्शन्समध्ये घेतले असतील विकत. पण सगळ्यात इम्पॉर्टंट मला आता बॅटमॅनची कार बघायची, तर मी आता ती कार बघण्यासाठी आता जातोय. हे विंटेज तुम्हाला रोल्स रॉयस दाखवतो. वाव, माझ्या मागे तुम्ही बघू शकता या सर्व रोल्स रॉयस. कमीत कमी 15 ते 20 विंटेज क्लासिक रोल्स रॉयस पाहायला भेटतात. तुम्हाला जर तुमची दहशत दाखवायची असेल तर तुम्हाला रोल्स रॉयस असणे गरजेचे आहे. आणि तुम्ही बघू शकता कमीत कमी 15 ते 20 रोल्स रॉयस इकडे ठेवलेले आहेत त्यांनी. माय गॉड, इकडे तर F1 कार सुद्धा आलेली आहे. म्हणजे तुम्हाला मी आता दाखवलं की ते F1 कार रेसर आहेत आणि त्यांची F1 कार म्हणजे त्यांची नाहीये, पण ही क्लासिक विंटेज आहे जी आधी बनवली होती. तुम्हाला दाखवतो मी आता मी बॅटमॅनची गाडी दाखवणार आहे. एक तुमच्यासाठी सुद्धा स्पोर्ट्स बाईक्स आहेत, तुम्ही बघू शकता. ओ हो, एक नंबर.
लहान मुलांना खेळायसाठी इकडे पार्क बनवलेला आहे, थीम पार्क टाईप आहे. तर हे आहे सुपर कार्स, म्हणजे जे स्पोर्ट्स कार्स आहेत त्यांचं सेक्शन. तर तुम्हाला मी आता लॅम्बोर्गिनी पासून फरारी, मस्टँग, मर्सिडीज सगळ्या सुपर कार्स दाखवेन. खूप गरमी आहे, सनस्क्रीन वगैरे लावून या, माझ्यासारखी चूक करू नका. हे या साईडने जाऊया. McLaren आहेत. सगळ्या गाड्यांमध्ये बेस्ट, सगळ्यात बेस्ट कार मला वाटते. 8 लॅम्बोर्गिनीज ठेवले तिकडे. हो, स्पोर्ट्स सेक्शन. तुम्हालाही सुपर कार्स, सुपर बाइक्स, विंटेज कार, क्लासिक कार्स आणि एक्झिबिशन पाहिजे असेल तर लवकरात लवकर मी दिलेला ज्या ॲड्रेस आहे या ठिकाणी तुम्ही या. तर आपल्या ठाण्यातच हे एक्झिबिशन ओपन झालेलं आहे आणि आजचा आणि उद्याचा हा शेवटचा दिवस आहे एक्झिबिशनचा. खूप गाड्या त्यांनी ठेवलेल्या आहेत, सुपर कार्स आहेत, प्रत्येक गाड्यांचं सेक्शन वेगळं आहे आणि विंटेज कार्स आहेत, रोल्स रॉयस वेगळं सेक्शन आहे, फरारी वेगळं सेक्शन आहे आणि BMWचे आहेत, मर्सिडीज आहेत. जेवढ्या पण तुम्हाला स्पोर्ट्स कार माहीत असतील त्या सगळ्या स्पोर्ट्स कार इकडे ठेवलेल्या आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी आहे, गार्डन आहे आणि त्यांनी थीम पार्क बनवलेला आहे आणि खूप गाड्यांचं कलेक्शन आहे, खूप मस्त कलेक्शन आहे. गरमी खूप आहे, तुम्ही पाणी वगैरे कॅरी करा आणि खाण्यापिण्यासाठी काही इश्यू नाही आहे, पाणी कॅरी करण्याची पण गरज नाही आहे, इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. जर तुम्हाला सॅटर्डे संडे कुठेच जाण्यासाठी वेळ नाही आहे तर तुम्ही ठाण्यात हे एक्झिबिशन आहे हे नक्की पाहायला या. जर तुम्ही स्पोर्ट्स कार प्रेमी असाल, विंटेज कार प्रेमी असाल तर तुम्ही नक्की या ठिकाणी या. आणि थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.